आणि ज्यांनी त्याची ओळख बनवली आहे या अंडरआर्मच्या क्रिकेट मधला हा सर्वोत्तम खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. भल्ली इन ऍक्शन आहे म्हणजेच काय तर टीम अधिरा सत्यविनायक कामोटे डेंजर 11 संघ इन ऍक्शन पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासोबतच फाईट करण्यासाठी वियंग पॅकर्स मासगाव संघ वियंग पॅकर्स मासगाव त्यांच्या विपक्षात अधिरा सत्यविनायक कामोठे डेंजर 11 नावात डेंजर ही ऍड करण्यात आलाय म्हणजेच काय तर आणखी चांगला खेळ केला जाईल का. पण समोर देखील वियंग पॅकर मासगाव सारखा बलाढ्य संघ आहे कारण त्या संघानेही कधी मागे वळून पाहिलेलं नाहीये. ही मॅच मजा येणार आहे. या मॅच मध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्याची पापणी लावण्याची ही संधी मिळणार नाहीये. पण त्याचबरोबर जो प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुमचे जे हात पुढे आलेले आहेत ना आमच्या बॅनर्स वरती आहेत ते थोडेसे मागे घ्या. तिथे व्हाईट शर्ट एक मिनिट सर व्हाईट शर्ट थोडस हात मागे घ्या कारण तिथे बाउंड्री आहे. उभे राहा एन्जॉय करा. तुमच्याशिवाय आम्ही नाही तुमच्याशिवाय स्पर्धा नाहीये. प्रेक्षक मायबाप विनंती असेल मजा करा एन्जॉय करा. लोटे चषक तुमच्यासाठी आहे पण त्याचबरोबर बाउंड्रीच्या आतमध्ये तुमचा हात आणू नका प्लीज. स्पर्धेला सुरुवात होते. पूल डी ला आता इथे सुरुवात होते आणि त्याचबरोबर अंडरआर्मच्या विश्वातील सर्वोत्तम 2 संघांमध्ये ही सुरुवात होणार आहे. जिंकेल कोण जिंकणार एकच पण फाईट दोघही करतील. अगदी त्या योद्धासारखी ती फाईट करतील. सध्या तरी हे क्रीडांगण नाहीये ही रणभूमी आहे आणि या रणभूमीवरती ती फाईट ती बॅटल ती कॉन्टेस्ट रायव्हलरी हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. बल्ली त्याच्या विपक्षात फाईट करण्यासाठी पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सुहास आलाय. सुहास एक नामवंत गोलंदाज एक चांगला खेळाडू आहे. पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा मागच्या दिशेला बॉल जातोय सिंगल मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 24 बॉलचा खेळ आहे आणि त्या 24 बॉलच्या खेळामध्ये किमान तुम्हाला 27 28 30च्या घरामध्ये धावफलक नेणं गरजेचं आहे. जेव्हा 2 चांगले संघ फाईट करतात तेव्हा मोठे धावसंख्य तुम्हाला नाही पाहायला मिळत. तेव्हा तुम्हाला तो बॅलन्स पाहायला मिळतो कारण गोलंदाजी ही तेवढीच चांगली केली जाते ती बॅटिंगही तेवढीच चांगली केली जाते. फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन ही तेवढंच चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं. जर गोलंदाजांनी बोल्ड घेतला यष्ट उद्ध्वस्त केला तर मात्र तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. जर बॅटरनी 3 बॉल 3 सलग चौकार लगावले तर तब्बलचे 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक आहे. पारितोषिकांचा देखील वर्षाव पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसरा बॉल इथे देखील स्क्वेअर कट लाजवाब देखना फटका आहे. धाव फक्त सिंगल मिळणार आहे पण तरी देखील त्या फटक्याची चर्चा करावी लागेल. मॅच बॉल आलाय तो मॅच बॉल घेऊयात आपण आणि सर तो बॉल तुमच्याकडेच असू द्या. 2 बॉल 2 धावा लागल्या धावफलकावरती. सध्या तरी हा बॉल हातामध्ये स्पिन होतोय. त्याचबरोबर टी शर्ट वरती असले ते लोटे चषकाचं नावही पाहायला मिळत आहे. इथे कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे तुमच्याकडे ती कला ते कौशल्य ते सगळं काही पणाला लावणं गरजेचं आहे. कला असावी लागते ते कौशल्य असावं लागतं ते एक्झिक्युशन करता यावं लागतं तुम्हाला. इथे पहिल्या 2 बॉलवरती 2 चांगले फटके 2 सिंगल मिळाले पण त्यानंतर सुहासनी कमबॅक केलाय. काय बॉल हाताळला. टप्पा पडल्यानंतर सरळ बाहेरच्या दिशेला लेग स्पिन होत आहे. गुड बॉल. पुढचा बॉल हलक्या तरी फक्त पुश केला दिशा दाखवली सिंगल मिळणार आहे. 1 रन इथे देखील ऍड केली जाईल. आकाशही थांबलाय त्यालाही माहिती आहे आपल्या संधीची वाट पाहावी लागेल. वेळ यावी द्यावी लागेल. वेळ येऊ देणं गरजेचं आहे कारण क्रिकेटमध्ये नेहमीच ती वेळ बदलते आणि ती वेळ बदलायला वेळ लागत नाही कारण तो क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 4 बॉलवरती फक्त 3 धावा आल्या. ह्या संयमाची सुरुवात आहे. संयमाने या डावाला सुरुवात होते. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आणखी एक सिंगल सिंगल मिळाली. 5 बॉल 4 धावा लागल्यात धावफलकावर. 5 बॉल 4 लागल्यात. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुहासनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे कारण आकाश सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. पण हा शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्या बॉलवरती तो आक्रमण पाहायला मिळेल का. पुढे आल्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खूप चांगली फिल्डिंग. बॅटची हलकीशी कडा लागते. फक्त सिंगल मिळणार आहे. 6 बॉलचा खेळ झालाय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 5 धावफलकावरती.
होता. त्या शेवटच्या बॉलचा तुम्ही विचार केला तर त्या शेवटच्या बॉलवरती त्या आक्रमणाचा प्रयत्न आकाशने केला होता. त्यालाही माहिती आहे ना शेवटचा बॉल आहे त्यावरती तो अटॅक करणं गरजेचं आहे. 6 बॉलचा खेळ झालाय, 5 धावा लागल्या धावफलकेवरती. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल आणि हे 18 बॉल देखील तेवढेच महत्वाचे आहेत. प्रत्येक बॉल जणू काय इथे ना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हाला संधी पुन्हा मिळणं कठीण आहे. जी मिळाली संधी त्या संधीचं सोनं करणं तेवढंच गरजेचं. लोटे चषक 2026 अंडर आर्मचा हा अंबरनाथचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. हे विश्वचषक तुम्ही पाहताय आणि विश्वचषकामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती सलीम येतोय. सलीम देखील एक चांगला गोलंदाज आहे. एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी करतो. स्पॉटवरती राहून गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे. पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती पहा ते प्रचंड वेग. अगदी या खेळाडूची चर्चा करणे तेवढंच गरजेचं आहे ना. राजापूरवरून दाखल झालाय. अगदी महिलांचा प्रवास त्यांनी केला पण केल्यानंतर इथे या खेळामध्ये अंबरनाथ नगरीमध्ये या विश्वकप मध्ये त्याचंही कार्य चांगलं राहणं तेवढंच गरजेचं आहे. पहा ती चक्री शैलीची गोलंदाजी. अगदी वडिलोपार्जित खेळ करण्याची संधी त्याला मिळते. हा बॉल बाहेरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. काय ड्राईव्ह केलाय. बॅटला बॉल अदळल्यानंतर सिंगल नक्कीच मिळणार आहे पण बॅटला बॉल अदळल्यानंतर जणू काय गोळीच्या वेगाने तो बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ. धावा लागल्या धावफलक्यावरती. 2 बॉल 2च सलीमने देखील दिल्यात. अगदी तुम्ही पुढचा बॉल वेग कमी केला. या बॉलवरती चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. एक फसवा चेंडू टाकलाय. वा सलीम काय गोलंदाजी करतोय. आज संपूर्ण राजापूरचाही चषकावरती लक्ष लागून असणार आहे कारण त्यांच्या नगरीमधला आणखी एक नामवंत खेळाडू या मैदानावरती दाखल झालाय. अंबरनाथच्या या वर्ल्ड कप मध्ये दाखल झाला. पहिल्या 3 बॉलवरती पहिले 3ही बॉल त्याच्या नावावरती राहिलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला जाऊन बॅटचा फेज ओपन करण्याचा प्रयत्न. सलगचे 2 डॉट बॉल टाकलेत. वा काय गोलंदाजी सुरू आहे. वा सलीम अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 4 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात आणि आकाश गुरव सारख्या मोठ्या बॅटरला, त्या नामवंत खेळाडा त्याच्या नावासाठी नाही त्यांनी त्याच्या कार्यासाठी, त्याच्या टीमसाठी, आपल्या टीमसाठी खेळत असताना पहिले 2 बॉल 2 सिंगल, त्यानंतरच्या दोन्ही बॉलवरती 2ही डॉट बॉल. पुढे आला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. ड्राईव्ह केला पण ती लाईन मॅटर करते. फक्त सिंगल मिळणार आहे. सलीमने देखील अगदी थोडासा सुटकेचा शॉट सोडलाय. त्यालाही माहिती ना बॉल चुकीचा टाकला होता. बॉल अगदी आपण आकाशच्या पुढ्यात टाकला होता. चौकार मारण्याची माताभर ताकद, क्षमता त्याच्याकडे. ताकदही आहे, ती टेम्परामेंटही आहे, ते स्किल्सही तुम्हाला पाहायला मिळतात. एक मिनिट आपण मॅच सांभाळायचे नक्की. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय, ज्या आतुरतेने आपण नक्कीच सर्वजण वाट बघतो तो क्षण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय नक्कीच गायकर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या मुख्य व्यासपीठावरती या लोटे चषकामध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय, दमदार असं व्यक्तिमत्व, समाजसेवक, अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे, सन्माननीय संदीपजी गायकर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सचिनजी पवार साहेब देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात आणि आज ऑल इंडिया ओपन ऑफ मधील सर्व काही संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला जरूर मिळतात. संदीपजी लोटे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती या विनंती करतोय कारण की भरपूर असे मांदियाळी नक्कीच पाहायला मिळते. यस, त्या दरम्यान संदीपजी लोटे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत, वेलकम. यस, ओ टू कॉम्बॉक्स आउट गोइंग मॅच कडे आपण वळतोय. बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे. गायकर साहेबांचंही स्वागत आहे. अगदी त्यांच्या येण्याची चर्चा सुरू होती.
की त्यांचंही आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होणार आहे आणि त्या तयारीनिशी आम्ही देखील सगळे सज्ज आणि रेडी होतो. साहेबांच्या नेतृत्वाची देखील तशीच चर्चा आहे. संपूर्ण अंबरनाथकरांना ओढ लागलेली असते लोटे चषकाची आणि आमच्या आयोजकांनाही ओढ लागलेली असते साहेबांच्या येण्याची. वेलकम सर, आपले देखील आमच्या या हक्काच्या स्पर्धेमध्ये वेलकम असणार आहे. वेलकम टू लोटे चषक. अंबरनाथचा हा वर्ल्ड कप आहे आणि या वर्ल्ड कप मध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. पण सध्या तरी खेळ काय सुरू आहे? सध्या तरी खेळ असा सुरू आहे की त्या गोलंदाजांनी त्यांचं अधिराज्य या विश्वकप वरती गाजवलंय. पहिल्या 12 बॉलचा खेळ झालाय, त्यावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 9. सुहासनी अप्रतिम गोलंदाजी केली, 5 धावेचं षटक फेकलं. पण त्यानंतर सलीम आला. अगदी या खेळाडूंनी देखील राजापूरवरून आलाय आणि कार्य देखील त्याने एका राजासारखंच केलेलं आहे. फक्त 4 धावेचं षटक. इकॉनॉमी आतापर्यंत तुम्ही पाहिलेली आहे. आता सूरज उपाध्याय येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वडाचा आणखी एक नामवंत खेळाडू आहे. वडाला एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे सूरज उपाध्याय. मग त्याच्या बॉलिंगची नाही तर त्याच्या बॅटिंगची चर्चा अनेक वर्षापासून अंडरच्या क्रिकेटमध्ये झाली आहे. आकाश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. 12 बॉल 9 धावा त्याच्याही बॅटमधून. हा बॉल समोर इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचाही प्रयत्न केला होता. थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेले, पंच केलाय, सिंगल मिळणार आहे. 12 बॉलचा खेळ झाला आणि त्या 12च्या 12 बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर आकाशनीच खेळलेले आहेत. 13 बॉलचा खेळ झालाय आणि 10 धावा झाल्या धावफलकावरती आणि त्या 13च्या 13ही बॉल आकाशनीच खेळलेले आहेत. त्यावरती फक्त सिंगलच घेऊ शकलाय. एकूण अधिक धाव त्यांनी आतापर्यंत घेतली नाहीये. पण ती क्षमता त्याच्याकडे मातब्बर आहे. कधीही तो मॅच कलाटणी देण्याची ताकद त्याच्या त्या मनगटांमध्ये असणार आहे. 11 धावा लागल्यात धावफलकेवरती. 2 बॉलचा खेळ झालाय. सध्या तरी असं दिसतंय ना दृश्य की कॅल्क्युलेट करून खेळतोय. कुठल्या बॉलरला अटॅक करायचा आहे, कुठल्या गोलंदाजावरती अटॅक केला पाहिजे, कुठल्या गोलंदाजाला सन्मान दिला पाहिजे. सन्मानात्मक कार्य सध्या तरी पुढे जाऊन हलक्या हाताने इथे देखील बॉलला स्टिअर केला. शेवटपर्यंत वॉच करत असताना शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने आता धावफलक पुढे जात आहे. 12 धावा लागल्यात धावफलकेवरती. 15 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकेवरती लागल्यात. 15च्या 15 बॉल आकाश गुरवणीच केल्यात आणि 12च्या 12 धावा त्याच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. वा. पण आता एखादी चौकाराची आवश्यकता आहे. तो येईल का? तो कधी येईल? तो मारण्याचा प्रयत्न आकाश कधी करणार आहे? समोर देखील वडायची एक्सप्रेस आहे आणि त्याच्या समोर अगदी अंडरअपच्या विश्वातला सगळ्यात मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहतोय. आकाश आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहतोय. चातुर्याची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सूरज उपाध्याय करताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. त्या 4 बॉलवरती प्रत्येक बॉलवरती फक्त सिंगल घेण्याचा मानस, धाडस आणि 13 धावा लागल्या धावफलकावर. 2 to go. 2 बॉलचा खेळ पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला पण इथे सिंगल नक्कीच मिळणार आहे. इथे देखील ती सिंगल मिळाली आहे. सिंगल कशी मिळते तर आपण हेही पाहिलं ना, ती त्या शेवटच्या क्षणाला पहिला बेल्स उद्ध्वस्त झाल्या पण त्या पायाला स्पर्श झाल्यामुळे उद्ध्वस्त झाल्या. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हो, अगदी 5, 8, 10 वर्षाआधी प्रशांत सर, सागर सर आपण पाहत होतो ना की टचआउट असं एक पद्धत होती. मग ज्यामध्ये बॉल हाताला लागला, तुम्ही स्टंप हाताने पायाने उडवलं तरी देखील आउट असत. अगदी ते गल्लीचं क्रिकेट होतं. पण आता इथे सगळं ऍडव्हान्टेज होत आहे, ऍडव्हान्स होत आहे आणि त्यामुळे लाइटनिंग बेल्सही तुम्हाला पाहायला मिळतात, लाइटनिंग स्टंप्सही तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता मात्र अगदी 17 बॉलचा खेळ झालाय. म्हणजेच काय तर जवळपास 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि ऋतिक पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय. हे देखील विक्रम आहे. अंबरनाथ म्हटलं ना की फक्त विक्रमच पाहायला मिळतात तुम्हाला. सध्या तरी अंबरनाथच्या विश्वचषकाची चर्चा सुरू आहे आणि सध्या तरी हे 17च्या 17 बॉल आकाशनीच खेळलेत याची ही चर्चा सुरू आहे. ऋतिक पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय. आता तो करेल काय? संयम ठेवेल की आक्रमण करेल त्या शेवटच्या बॉलवरती? पुढे आलाय, स्वीप केलाय, सिंगल मिळतोय. 18 बॉलचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती आतापर्यंत फक्त 15 लागलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल आणि ते पाहण्यासाठी आपणही थोडेसे अधूर आहोत.
थँक्यू डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. हे तुम्ही मैदानाच्या बाहेरचं काही दृश्य जे आमच्या कॅमेरामॅननी टिपलंय ते पाहताय. मैदानाच्या बाहेरही एक स्क्रीन लावण्यात आली आहे. का? त्याच्या मागचं कारण आहे मित्रा, इथे जागा मिळणं कठीण आहे. मिळाली जागा तर येऊन पहा, मैदानाच्या आतमध्ये नाही मिळाले त्या बाहेरही स्क्रीन आहे. वा, कौतुक करावं तेवढं कमी या चषकाचं. अगदी काही उद्याच्या दिवसामध्ये मेगा सेमीफायनल फायनलच्या मॅचेसना बाहेरून अनेक प्रेक्षक वर्ग पाहताना पाहायला मिळेल आपल्याला. का? कारण त्याच्या मागचं कारण हा वर्ल्ड कप आहे ना. वर्ल्ड कप मध्ये स्क्रीन्स लावल्या जातात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला नकुल पाहायला मिळतोय. नकुलला आता अनुकूल गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल पुन्हा एकदा स्टिअर केलं हलक्या हाताने, पुन्हा एकदा बॉलला पंच केलं, आणखी एक सिंगल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. आकाशही खेळतोय. धावा लागल्यात फक्त 16 धावफलकेवरती. प्रत्येकाची आतुरता इथे शिगेला आली आहे. प्रत्येकाला हवंय ना की एखादी चांगला फटका आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळेल. झटपट पटापटही ऐकायला मिळेल की काय आपल्याला. आणि इथे 15 धावा जशा आकाशच्या पूर्ण झाल्यात तशी त्याला ती बॅटही लागू झालेली असणार आहे. पुढे आला नासिक डाऊन द ट्रॅक, समोर खेळला पण काय गोलंदाजी केली आहे नकुलनी. आणखी एक डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलचं पर्सेंटेज जसं जसं वाढतंय तसं तसं वी यंग पॅकर्स माझगाव संघ त्यांचाही विजय थोडासा सुनिश्चित होतोय की काय. कारण आपण फक्त पहिल्या सत्रामध्ये आहोत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता आकाशला खेळावं लागेल. त्याला सगळं काही पणाला लावावं लागणार आहे. त्याला या बॉलवरती देखील मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 लागले धावफलकावरती. एखादी चौकार मॅच मध्ये घेऊन येईल तो, मारेल का? इथे बॅकफुटला जाऊन बनवली आहे जागा. मारलाय अंबरनाथकर. कसा जातोय? बॉल गेलाय झट पट पटा पट. आलाय चौकार. बऱ्याच काळांतराने तो चौकार आलाय. आकाशही थांबला आणि आकाशनी थांबल्यानंतर आपली जागा बनवल्यानंतर बॅकफुटला गेल्यानंतर चांगला पंच केलाय. येतोय चौकार. धावा लागल्या धावफलकावरती 20 लागल्यात. म्हणजेच काय तर जे सगळे काही ते डॉट्स आले तुमच्यावरती, जो आक्षेप उठवला गेला, आता इथून त्या चौकारांनी ते प्रतिउत्तर दिलेलं आहे. प्रतिउत्तराचा हा खेळ आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखी एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पायाला बॉल आदळतोय. कुणाच्या पायाला बॉल आदळलाय? बॉल डायरेक्ट लागतोय का? आता इथे देखील आपल्याला हे पाहावं लागेल ना की इथे झालंय नक्की तरी काय. सर सिंगल आहे का? आपण चेक करूयात. तिसऱ्या पंचांकडे जाणार आपण आहोत कारण ती देखील टीम तेवढीच सुदृढ आहे. सगळ्यांमध्येच ती एक्साइटमेंट आहे ना की या बॉलवरती झालंय नक्की काय. बॉलिंग टीम अपील करते की बॉल सरळ जाऊन आदळलाय नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरच्या पायाला. त्यानंतर बॉल सरळ बाहेर जातोय ही अशी त्यांची अपील आहे. आकाश म्हणतोय बॉल त्याला नाही आदळलाय. त्याच्या अगोदर बॉल कुठेतरी जाऊन जमिनीला आदळलाय आणि त्यानंतर बॉल बाहेर गेलाय. वा, 4 नाही तब्बल 4 ते 5 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक अँगलनी पाहणी केली जाणार आहे ना. थर्ड टू डिरेक्टर फ्रंट फूट चेक केलेला आहे. फेअर डिलिव्हरी. आता पुढे जाऊन आपण प्रत्येक अँगलनी चेक करूयात की घडतंय तरी काय नक्की. सध्या तरी स्कोर 3 बॉलचा खेळ झालाय. 20 धावा लागल्या धावफलकावरती. बॅटर आउट आहे. आकाशला परतावा लागणार आहे. आकाश जाईल टकावच्या दिशेने परत. यस डीजे. झटपट पटापट लक्ष्मीची घर. अप्रतिम साथ डीजे मास्टर आपली ही लाभली आम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा लागल्यात 20 धावफलकेवरती. काय तंतोतंत टेलिकास्ट तुम्ही पाहता. ट्रिपल एस स्पोर्ट्स लाईव्ह. तुमचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि स्ट्रायकिंग एंड वरती नवीन बॅटर जयेश येतोय.
जयेश नाईक वरईला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 आतापर्यंत झाल्यात. बॉल टू बॉल स्कोर येणं गरजेचं आहे. तो बॉल टू बॉलचा स्कोर केला जाईल का? 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 बॉलच्या खेळामध्ये पाहूयात किती धावा बनतील. जयेश प्रयत्न करेल याती मात्र शंका नाहीये, पण तो देखील त्या स्ट्रॅटेजीनिशी आलाय. सिंगल इथे देखील मिळाली आहे. 2 बॉल 2 केले, एखादे एक्स्ट्रा आला तरी देखील ती 23-24 मॅच पाहायला मिळेल. आणि सागर सर 23-24 मॅच आहे ना, ती देखील क्लोज होणार, कारण दोन्ही दिशेला ते नामवंत खेळाडू आहेत. एका दिशेला तुम्हाला अधिरा सत्यविनायक कामोते डेंजर 11 पाहायला मिळते, दुसऱ्या दिशेला वियंग पॅकर्स माझगाव आहे. मजा येईल या मॅचला. शेवटचा बॉल आता या पहिल्या 17 मधला हा शेवटचा बॉल आहे. पुढे आला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची फेज ओपन केली, पंचांकडे अपील केली जाते. दोन्ही पंच एकत्रित येतील, डिसिजन देतील आणि डॉट बॉल आहे. अंपायर सांगतात इट्स अ डॉट बॉल, कारण बॉल सरळ बाहेर निघाला, त्या बॅनरच्या वरती लागला, त्यामुळे हा डॉट बॉल देण्यात येतोय. सर रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. ओके, शेवटचा बॉल आहे, आपल्याकडे एक रिव्ह्यू मिळतोय. तो पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला असंही मिळणार नाहीये, कारण एका इनिंग मध्ये फक्त एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचा वापरही केला. एक धाव महत्वाची आहे. जर ही धाव मिळेल तर स्कोरबोर्ड मध्ये ती ऍड केली जाईल. 2 धावा मिळतील, कारण ती एक्स्ट्राची 1 धाव मिळणार आहे, कारण तुम्ही चेस करताय ना, मग त्याचंही कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. या सगळ्या कॅल्क्युलेशन निशी आपण सध्या तरी हा सामना पाहतोय. व्यासपीठही अगदी धनानून उठलंय. मान्यवरांची मांदियाही पाहायला मिळते. येस अनुज सर. येस, थँक्यू सो मच. मॅच चालू राहील एका बाजूला, परंतु इथे मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित मान सन्मान जरूर करणार आहोत. मगापासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जे अगदी आवर्जून नक्कीच या स्पर्धेला पाहतात, एन्जॉय करतात आणि नामांकित उद्योजक म्हणून मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतील सन्मान्य आदरणीय गणेशजी पालीवाल साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे नक्कीच करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि नक्की सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार, घटक, जनक भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभ हास्य यथोचित मान सन्मान इथे जरूर या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची उबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन नक्कीच त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. तदनंतर इथे उपस्थित सन्माननीय रोहितजी गंगावणे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण जरूर करतोय. मी विनंती करेन आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान आपण आदरानं नक्कीच स्वीकारायचा आहे. भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभास्य पुन्हा एकदा रोहितजी गंगावणे साहेब यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय. अतिथी देवो भव, प्रत्येक मान्यवरांचा आदर या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातोय. पुन्हा एकदा इथे उपस्थित भूषणजी पाटील साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे जरूर केला जातोय. आणि सातत्यानं क्रिकेटला भेट देण्यासाठी इथे नक्कीच आवर्जून उपस्थित झालेत आणि भगवान दादांवरचं प्रेम तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. धन्यवाद डीजे, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर उपस्थित नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दमदार असे समाजसेवक सन्मान्य आदरणीय संदीपजी गायकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान्य या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभ हास्य मायेची आपुलकीची उबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण एक ब्युटिफुल ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच. तदनंतर आपण पाहिला तर त्यांच्या समवेत ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे सन्मान्य सचिनजी पवार साहेब त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. समाजसेवक आहेत आणि दमदार असं व्यक्तिमत्व आहेत. या आपण आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्की स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन सचिनजी लोटे साहेब आपले शुभ हास्य साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं गायकर प्रतिष्ठान हे नक्कीच नाव चर्चेत राहिलंय आणि आज देखील गायकर प्रतिष्ठान संघ नक्कीच खेळणार आहे आणि त्या संघाचे आपण पाहिलं तर पुरस्कर्ते त्यांनी संघ आज बांधलेला आहे आणि इनाक्षमध्ये खेळताना जरूर तुम्हाला तो संघ पाहायला मिळणार आहे. आज संपूर्ण गायकर प्रतिष्ठान इथे उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मान्यवरांचं आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. नक्कीच धन्यवाद. थँक्यू. येस, पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुज सर. आपण एक विभाजित घटक राहिलेला आहात या स्पर्धेचा, कारण खऱ्या अर्थाने समालोचनाची जबाबदारी आम्ही 4 समालोचकांवरती आहे, पण आलेल्या पाहुण्यांचा बहुमान सन्मान, त्यांची नावं, त्यासोबतच त्यांचं कार्य तत्परता ही सगळे सांगण्याचा कार्यभार तुमच्या खांद्यावरती आहे. सर तुमचंही कौतुक असणार आहे आणि अजून एक असे समालोचक ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग ते अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा राहिली आणि त्यांच्याशिवाय कुठलीही अंडरआर्मची मोठी स्पर्धा ही अपूर्ण आहे.
हे असं नाव म्हणजेच आमचे सागरजी मोरे सर. यस, थँक्यू सो मच. परंतु इकडे अगदी आपण जर पाहिलं तर आता स्टॉप नाहीये, कुठेही प्रकारचा इकडे थांबावा नाहीये, कारण की आता भरपूर पाहुण्याची मांदियाळी नक्कीच पाहायला मिळते. बाबा वाल्मिकी साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. मी विनंती करेन पुन्हा एकदा भगवान श्री लोटे साहेब आपल्या शुभाचे बाबा वाल्मिकी साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मी विनंती करेन या आपण आप आ जाइए बाबा वाल्मिकी साहेब. कभी आपण सन्मान नक्कीच आपण पाहतोय केला जातो. मायाशी आपुलकीची उपगार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. आज खेळताना भगवान दादा यांच्यावरचं प्रेम आणि संपूर्ण आपण पाहिलं तर श्री क्रीडा मंडळावरचं प्रेम तुम्हाला दिसून येतोय, कारण की आज भरपूर पाहुण्याची बांधी आणि जरूर पाहायला मिळते. आणि इथे मुख्य व्यासपीठावरती नुकतंच त्यांचं आगमन झालंय. सन्मान्य श्रीनिवास साहेब देखील इथे उपस्थित होतात, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान जरूर करूयात. पुन्हा एकदा मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभाचे श्रीनिवास साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. श्रीनिवास साहब आप आ जाइए, आपका भी विशेष सम्मान यहाँ पर किया जाएगा. ये प्रतियोगिता के द्वारे बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट अंबरनाथचा वर्ल्ड कप म्हणून नेहमीच सातत्याने ओळख राहिली आहे. लोटे चषक 2026 आणि सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. या सर्वांचा मान सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, कारण की मोठी स्पर्धा आणि मोठे व्यक्तिमत्व मोठे माणसं देखील या स्पर्धेमध्ये जरूर जोडले जातात, कारण की भगवान दादांवरचं प्रेम, संदीप दादांवरचं प्रेम, संपूर्ण लोटे कुटुंबांवरचं प्रेम आणि या संपूर्ण क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. यस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण नक्कीच सर्वांचं पाहुण्यांचं मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि 2 मिनिटं आपण मॅच थांबवणार आहोत, कारण की ज्या आतुरतेने आपण नक्कीच वाट पाहत होतो, ज्या व्यक्तिमत्वाची ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात, खऱ्या अर्थानं अंबरनाथ विधानसभेचे दमदार, नामदार, शानदार आमदार सन्माननीय डॉक्टर बालाजी किनेकर साहेबांचं इथे आगमन होतं. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. दमदार हार्दिक स्वागत आहे. तर इथे उपस्थित सन्मान्य आदरणीय गोपाळजी रानगे साहेबांचं देखील इथे आगमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय रवी कुरंजे साहेब ते देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दमदार, नामदार आणि आमदार आपले सर्वांचे लाडके सन्माननीय डॉक्टर बालाजी किनेकर साहेब देखील इथे उपस्थित होतात. सन्माननीय सुनील चौधरी साहेब देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप. आणि इथे साहेब नक्की येणार, कारण की आपली घरची स्पर्धा अंबरनाथचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 मध्ये सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय अनिताताई लोटे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. श्री क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा, कारण की कोणी खेळाडू रत्नागिरीवरून आलोय, काही मालवणवरून आलाय, कोणी दापोलीवरून आलाय, विविध भागातून खेळाडू आलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू खेळत आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं मुंबई माझगावचे खेळाडू आहेत ऋग्वेद, बॉलिंग साठी कल्याणचा एक जबरदस्त खेळाडू धीरज. मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लोटे चषक कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता तब्बल 1,09,696 चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 59,696, तृतीय क्रमांक 29,696. एवढंच नव्हे तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता महाराष्ट्रातील सर्व खेळाडू इकडे आले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेत, ठाणे जिल्ह्यातून आलेत, नवी मुंबईतून आलेत, पालघरवरून आलेत, रायगड जिल्ह्यातले आलेत, रत्नागिरीवरून आलेत, मालवणवरून आलेत. परंतु एक भव्य दिव्य असं आयोजन भगवानजी लोटे साहेब आज एक दानशूर व्यक्तिमत्व आणि ह्या परिसरातील युवकांना पुढे घेऊन जाण्यासाठी अंबरनाथचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेत आतापर्यंत 5 रन झालेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. सर्वांचा लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. बॉलिंग साठी आपण पाहिले तर गोवंडीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत प्रणय मोरे.
विविध स्टेशन मधून आले आहेत. आज क्रिकेट खेळायचं आहे. लोटे चषकाचं आयोजन आपण मागील 2 वर्ष पहिले गेले, दुसरं वर्ष आहे. भव्य दिव्य असं आयोजन. क्रिकेटने खूप सारं प्रेम दिलं. बॉलिंगसाठी प्रणय मोरे स्ट्राईक एंडला. अभि चेंबूरचा अजून एक जबरदस्त खेळाडू अभि. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर तिकडे व्हाईट बॉल, व्हाईट +1 रन जर पाहिले तर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. एक छोटं टार्गेट आहे. 22 रनचं टार्गेट आहे. अजूनही 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले गेलेत. यामध्ये देखील समोर खेळले गेलेत आणि अभिषेकच्या बॅटमधून एक जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन मिळतील. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं. अभि 11 रन झाले. त्याचा फक्त आणि फक्त 11 रनची गरज आहे. वेल बॅटिंग अभि. एका साईडला व्ही अंपायर माझगाव. मुंबईतील एक नामवंत संघ आहे व्ही अंपायर माझगाव. त्यांच्या विरुद्ध डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. माझगाव मध्ये गेल्या तर तिकडे माझगाव ताडवाडी, सीताफळवाडी अशा सर्व वाडी आहेत. त्या माझगावची देखील हा संघ इकडे खेळतोय. त्यांच्या विरुद्ध डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर फटका फसला गेलाय. बॅटरला बाहेर जावं लागेल. OUT आउट. वडाळ्याचे एक जबरदस्त खेळाडू ते सूरज उपाध्याय. मुंबई वडाळा सहकार नगर त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आज मुंबईच्या विविध भागातून खेळाडू इकडे आलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. मग बिल्डिंगच्या टेरेसवर आम्ही खेळलो, गॅलरीत खेळलो, घरात खेळलो, लॉकडाऊन मध्ये खेळलो. पोलीस आले की पळायचो पण खेळायचो. अंडरआर्म क्रिकेट आणि क्रिकेट कधी बंद होणार नाहीये. मुंबईकरांचा एक लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. कुठे टेनिस बॉल, कुठे रबर बॉल, कुठे प्लॅस्टिक बॉल. 13 रन झाले धावफलकावर. 9 रनची गरज आहे 14 बॉल मध्ये. प्रणयला हे 2 बॉल खूप महत्वाचे राखावे लागतील. महत्वाची मॅच आहे. सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला. लोटे चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन श्री क्रीडा मंडळ आयोजित. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, हे सर्व लोटे परिवार बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय स्ट्राईक एंडला. सूरज उपाध्याय. कोणता संघ जिंकेल? कामोडी जिंकेल की व्ही अंपायर माझगाव? या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका फसताना पाहिला गेलाय. येईल डॉट बॉल. आणि बॅटिंग टीमने मला असं वाटतं रिव्ह्यू घेतलाय की व्हाईट बॉल आपला चेक केलं जाईल. युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. पाच कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील श्री साई स्पोर्ट्सला ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. अंबरनाथकरांचा वर्ल्ड कप आहे. दुसरा वर्ष आहे क्रीडा स्पर्धेचा. विशेष करून कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एवढं पारितोषिक, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था, मोठी गोष्ट आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. धगधग वाढली आहे. व्हाईट बॉल आहे. विकेट तर आहे की नाही? विकेट तर गेली आहे, परंतु चेक केलं जात आहे. दुसरं वर्ष या क्रीडा स्पर्धेचा श्री क्रीडा मंडळ अंबरनाथ. अंबरनाथ म्हटलं तर क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. खूप चांगले चांगले प्लेयर्स या परिसरातून देखील पाहिले गेले. ओरम क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज आहे अंबरनाथने दाखवला. अंडरआर्म क्रिकेटची देखील एक वेगळी परंपरा आहे अंबरनाथ मध्ये. आज सर्व मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे.
या परिसराचे भाग्यविधाते महाराष्ट्र विधानसभा सदस्य बालाजी केनेकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आज सर्व बॉल चेक केला जातो. युट्यूबला देखील आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. पहिले एवढे दिवस नव्हते क्रिकेटला, पण आता बघा पंचांचा निर्णय तुम्हाला अंतिम राहील. नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेतात. नुकतंच त्यांचं आगमन झालंय दमदार आमदार अंबरनाथ विधानसभेचे आणि नामांकित असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती असणारं प्रेम, सातत्याने भगवान दादावरती असणारं प्रेम आणि सातत्याने या संपूर्ण अंबरनाथवरती खास करून असणारं प्रेम सन्मान्य आदरणीय डॉक्टर बालाजी केनेकर साहेब देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य आदरणीय गोपाळ शेठ लांडगे साहेब देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आनंद ते देखील घेतात आणि सातत्याने संपूर्ण जिल्ह्याचं सातत्याने तुम्हाला नक्कीच संपूर्ण नजर त्यांची नक्कीच असते आणि आज देखील इथे उपस्थित होतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक आणि त्याच दरम्यान अंबरनाथ गटनेते शिवसेनेचे सन्मान्य आदरणीय रवी करंजुळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आढावा घेतात. त्याचं देखील स्वागत आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सातत्याने अगदी दमदार असं व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष अंबरनाथ विधानसभेचे सन्माननीय सुनीलजी चौधरी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर पाहुण्याचे मांडियाळी तुम्हाला जरूर पाहायला मिळते, कारण की हे खास करून अंबरनाथवरचं प्रेम आणि अंबरनाथचा वर्ल्ड कप हे सर्वांचाच अगदी आवडीचा खेळ आहे आणि ती स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. यस, थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. मॅच देखील चुरशीची चालू आहे आणि नक्कीच आपण देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 थरार. थँक्यू सो मच. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंग साठी आकाश गुरव येत आहेत. अजून एक गोवंडीचा जबरदस्त खेळाडू स्ट्राईक एंडला ऋग्वेद. कोणता संघ जिंकेल? 12 बॉल 9 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. 12 चेंडू 9 धावांची गरज. प्रचंड शांतता आहे. 12 बॉल 9. पहिला बॉल फ्लिक केला गेला. अगदी चालाकीने फटका खेळले गेले. 1 रन मिळेल. 11 चेंडू 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. मग तुम्हाला 11 बॉल 8 करायचे आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षकांची गर्दी आहे. मान्यवरांची मांदियाळी. लोटे चषक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या तिकडे व्हाईट बॉल. 1 रन खूप महत्वाचा असणार आहे. कोणता संघ बाजी मारेल देखील पाटील होती यष्टांच्या मागे. 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. हे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. 11 बॉल 7. या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे सिंगल रन मिळेल. ऋग्वेद ज्या परिसरात राहतात माझगाव, त्या परिसरात 1 to 4चं क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. मग माझगाव, वडाळा त्या परिसरात एक वेगळा क्रेज आहे. तिकडे गिरगाव, मरीन ड्राईव्ह त्या साईडला देखील अंडरआर्म क्रिकेटचं बॉक्स क्रिकेट आहे. कुठे प्लॅस्टिक बॉलने खेळलं जातं, परंतु अंडरआर्म क्रिकेट त्या विभागात एक चांगलं खेळलं जातं. वाळकेश्वर त्या साईडला जरी गेलं तरी तिकडे पण खूप चांगलं क्रिकेट आहे. पुढे कुलाब्याला गेलं तर तिकडे पण चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. 10 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. आकाश गुराव स्ट्राईक एंडला ऋग्वेद. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक जबरदस्त बॅटिंग. बघा अशी बॅटिंग तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला बघायला मिळणार नाही. हे मुंबईकरच बॅटिंग करू शकतात. पूर्ण सिंगल रन, जी पूर्ण प्रॉपर 1 to 4 ची बॅटिंग सोपं नाहीये. मग जो भले भले मोठमोठे प्लेअर ओरम क्रिकेट आज खेळतात त्यांचा पाया अंडरआर्म क्रिकेट. जर तुम्ही अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळत असाल तर ओरम क्रिकेट पण चांगलं खेळू शकता. तुमची नजर परफेक्ट होते. 9 बॉल 5 करायचे. 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 9 चेंडू 5 धावा. या बॉल फ्लिक केला गेला. फटका थोडा बसताना पाहिला गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीयेत. 1 रन तिकडे मिळेल. 8 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे असणार. आकाश गुराव बल्ली स्क्रीनवर आपण पाहू शकतो. स्ट्राईक एंडला ऋग्वेद जाधव. जबरदस्त जाधव. या बॉल देखील पुन्हा एकदा प्रॉपर. मित्र ऋग्वेदची बॅटिंग आवडते. एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. प्रॉपर सिंगल रन करण्याची जी पद्धत आहे, कंजूस क्रिकेट पाहायला मिळत आहे. म्हणजे एखाद्या बॉलरच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करायची, टेक्निकली बॅटिंग पाहिली गेली ऋग्वेदच्या माध्यमातून. वेल बॅटिंग. 7 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 7 बॉल 3. कोणता संघ बाजी मारेल? डेंजर 11 आदिराव सत्यविनायक कामोडे जिंकील की वियंग पॅकर माझगाव.
याबरोबर हवेत खेळले गेलेत आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आता मॅच आली 6-2. ऋग्वेदने जबरदस्त बॅटिंग केली आहे. फ्री माइंड बॅटिंग करतात. ऋग्वेद बोलतो मी आहे, तुम्ही घाबरू नका. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर हमरापूर पेनचे खेळाडू आहेत. राहुल ठाकूर पेन तालुक्यातून देखील खेळाडू आलेत. हमरापूर परिसरातून एक चांगलं क्रिकेट खेळत असताना पेन ते अंबरनाथ एवढं लांबचं अंतर काढून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाली आहेत. क्या बात आहे. हे क्रिकेटवर प्रेम आहे आणि हे लोटे चषकावर प्रेम आहे. पेन वरून आज खेळाडू अंबरनाथ मध्ये खेळायला येतोय तर मागील म्हणजे त्याला 1.5-2 तासाचा तो प्रवास करून अंबरनाथ मध्ये येतोय. राहुल ठाकूर पहिला बॉल आणि पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. स्ट्रायकेटला दीपक ठोंबरे. ऐरोली दिघा परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळलं गेले. दीपक ठोंबरे बाळू. एका धावेची गरज आहे फक्त आणि हा शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही मॅच सोडणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच आहे 5 बॉल मध्ये. आता एका धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली. अजून एक 2-3 रन्स वरती असते तर मॅच बघायला मजा आली असती. एक्स्ट्रा रन्स थोडे आले त्यामुळे डेंजर नदीरा सत्यविनायक कामोडे संघ थोडा बॅकफुटला गेलाय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. 5 बॉल 1 करायचे आहेत परंतु शेवटपर्यंत क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. या बॉलवर टॅप केला गेला आणि विजयंग बॅकर माझगाव संघ बाजी मारतोय. अभिनंदन. वेल बॅटिंग ऋग्वेद जाधव. थँक्यू सो मच. आपण विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करूयात. प्रथमतः मी विनंती करेन ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे सन्मान्य आदरणीय गोपाळ शेठ लांडगे साहेबांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन अंबरनाथ विधानसभेचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय आणि या स्पर्धेचे शिल्पकार संदीपजी लोटे साहेब यांच्या शुभ हास्य सन्मान्य आदरणीय ठाणे जिल्हा अध्यक्ष गोपाळ शेठ लांडगे यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. कारण की सातत्याने अगदी पाठबळ नेहमीच राहिलंय या अंबरनाथ नगरीसाठी आणि आज खऱ्या अर्थाने खास या स्पर्धेमध्ये त्यांची नक्कीच अमूल्य वेळ त्यांनी दिलाय. त्यांचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहिला तर सन्माननीय दमदार आमदार आणि सर्वांचे जीव की प्राण असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय डॉक्टर बालाजी केनेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. साहेब यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. मी विनंती करेन नामदेवजी लोटे साहेब यांच्या शुभाचे माजी नगर अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी चौधरी साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचं मान स्वाभिमान इथे जपला जातोय कारण की आपली घरची स्पर्धा आणि क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावरती अंबरनाथचे गटनेते सन्मान्य आदरणीय आणि त्याच दरम्यान विद्यमान नगरसेवक रवी कुरंजोळे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राजारामजी लोटे साहेब यांच्या शुभ हास्य त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. आणि नक्कीच सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला जरूर शुभेच्छा देतील डॉक्टर बालाजी केनेकर साहेबांना मी विनंती करेन या स्पर्धेबद्दल आपण नक्कीच 2 शब्द नक्कीच सांगायचे. शुभेच्छा या खेळाडूंसाठी द्यायचे आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल. तर आपण जर पाहिलं खास करून विशेष सांगेन मॅन ऑफ द मॅच सिटी आपण जर पाहिला तर नक्की सिल्वर कॉइन तुम्हाला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीम्स आपण मुख्य मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. जी नेक्स्ट मॅच आहे दोन्ही टीम्सला विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. टॉस आपण तिथेच करतोय नेक्स्ट मॅचचा आणि मॅन ऑफ द मॅच देखील या मॅचचा आपण तिथेच देणार आहोत हे देखील नोंद घ्या. चला येस मॅन ऑफ द मॅच प्रथमतः आपण देऊयात. मी विनंती करेन दोन्ही टीम्स ज्या नेक्स्ट आपण खेळणार आहात लाईनअप करा. दोन्ही टीम्सला विनंती आपण लाईनअप करायचं आहे.
डीजे मॅन ऑफ द मॅच देतोय सागर दादा. सागर सर एकदा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. ऋग्वेद जाधव जबरदस्त खेळ केला. एक खूप चांगली खेळी केली गेली. येस ऋग्वेद आपण लगेच या मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर देतोय. साहेबांच्या शुभाचे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. जे सिल्वर कॉइन खास करून आपण नक्कीच सांगूया प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहिला तर ते देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅच. या आपण आता या स्पर्धेशी आपण पाहिलं शिल्पकार इथे उपस्थित आहेत. संपूर्ण मान्यवर इथे उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय गोपालजी लांडगे साहेब यांच्या शुभाचे इथे जरूर सन्मान केला जातोय. क्या बात आहे. सिल्वर कॉइन चांदीचं नाणं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि तदनंतर टॉस आपण जरूर करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या नक्कीच दमदार आमदार यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. लोटे फाउंडेशन हे टॉस तुम्ही पाहतात. एक वेगळं कॉइन ते देखील पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला यस दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. यस सन्माननीय बाळाजी किनेकर साहेब यांच्या शुभाचे टॉस इथे केला जातोय. हेडचा कॉल आहे परंतु टेल्स आलाय. टॉस जिंकलाय पण पाहिलं तर समोरच्या संघाने. परंतु मी विनंती करेन साहेब या स्पर्धेबद्दल नक्कीच म्हणतील कारण की नेहमीच सातत्याने तुम्ही आवर्जून म्हणत असतात आणि लांडगे साहेब देखील इथे उपस्थित ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. परंतु सातत्याने डॉक्टर बालाजी किनेकर साहेब अगदी अंबरनाथवरती प्रेम नेहमीच राहिलंय. दमदार शानदार असे आमदार आणि सर्वांचे जीव की प्राण. आज या ठिकाणी श्री क्रीडा मंडळ आयोजित अंबरनाथचा वर्ल्ड कप या क्रिकेट स्पर्धेसाठी लोटे चषक जो आज आयोजक केलेले आहेत भगवान लोटे संदीप लोटे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आवर्जून या आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या कल्याणचे जिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके गोपालजी लांडगे साहेब आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आमचे गटनेते रवी करंजुले सर्वच या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी जे ठाणे जिल्ह्यातून व प्रत्येक महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व खेळाडू आपण आलात. अंबरनाथच्या वतीने तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या ह्या कलागुणाला जो वाव देण्याचं कार्य तुम्हाला माहीत असेल एक 5-6 दिवसापूर्वीच आपले कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झालेत आणि ते लवकरच पूर्ण महाराष्ट्राची स्पर्धा आयोजित करणार आहेत. आणि आपण सर्वांनी त्यामध्ये भाग घ्यावा. आणि असंच आपलं एक प्रदर्शन म्हणजे खूप छान खेळला एक मुलगा आता जाधव म्हणून. आणि मी संदीप लोटे आणि लोटे फॅमिली आणि तुमच्या पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो. आज आपण सर्व महाराष्ट्रातून जे खेळाडू आणलात या ठिकाणी येतात आणि आपल्या अंबरनाथची ओळख आपल्या माध्यमातून होते त्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभार मानतो अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. असंच नावलौकिक आपल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये करा अशी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय अंबरनाथ चषक. थँक्यू सो मच धन्यवाद. आणि गतवर्षी अजूनही आठवते आम्हाला डॉक्टर बालाजी किनेकर साहेब म्हटले होते की सचिन तेंडुलकर मी आहे अंबरनाथचा. आणि आज खऱ्या यावर्षी नक्कीच खराताने सिद्ध करून दाखवलं. हरकत नाहीये. क्रिकेटवरती अत्यंत प्रेम नेहमीच राहिलंय. थँक्यू सो मच धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आलात त्याचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. संपूर्ण टीमचं सर्वांचं आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चला मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. वेळ घेऊ नका. चला टॉस देखील झालेला आहे आणि मान्यवरांना विनंती करेन भगवान शेठ आपण या मुख्य व्यासपीठावरती सर्व आयोजन कमिटीला देखील विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर स्थानापन्न व्हायचं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात नक्कीच करणार आहोत. बॅक टू क्रिकेट ओर टू कॉम्बॉक्स आणि तिथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आणि तिथे जोडले जातील. खऱ्या अर्थानं एक गोड आवाज सातत्याने प्रत्येक अंबरनाथला आवडलाय असे व्यक्तिमत्व अर्थातच मयूर बोईर सरांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण या आकाश गुरव एक
अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव सातत्याने तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतं आणि सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे नाव पोहोचलंय आकाश गुराव बल्लीला आपण नक्कीच बॅट देऊन आपण सन्मानित करतोय 360 स्पोर्ट्स अनंत वाघ यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं कुठल्याही खेळाडूने 15 धावाच्या वरती जर धावा बनवल्या तर त्याच्यासाठी विशेष एक प्राइज अर्थातच बॅट देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय आकाश आपण यायचंय मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय संदीप गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण बॅट देतो नेव्हर गिव्ह अप हे टॅगलाईन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय ज्यांनी सातत्याने आयुष्यामध्ये कधी गिव्ह अप केलं नाही असं आनंद वाघ आणि तेच टॅगलाईन तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे मिस्टर 360 आनंद वाघ यांच्या वतीने 360 स्पोर्ट्स कडून बॅट आकर्षक जरूर तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करू बल्ली राहताना हाडलं हरकत नाहीये चांगला खेळ राहिला बल्ली सोबत थोडीशी चर्चा करू 2 मिनिट कारण की एक मोठा खेळाडू आहे मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो आज कसं वाटतंय या अंबरनाथ नगरीमध्ये आल्यावरती प्रेम भरपूर मिळालंय यात मात्र काही शंका नाहीये परंतु खेळ देखील थोडासा खराब राहिला हरकत नाहीये हार जीत होत असते क्रिकेटमध्ये कसं वाटलं आज इथे आल्यानंतर आणि खास करून आयोजनाविषयी काय म्हणशील खरं तर लई आतुरता होती कारण की खूप दिवसापासून या टुर्नामेंटचं चालू होतं इन्स्टावर सगळीकडे लॉट्स वगैरे येत होते तर खूप आतुरता होती खेळायची आणि खेळलो चांगलं वाटलं फक्त काय निराशा आम्ही हारलो पण समोरची टीम चांगली खेळली चांगला परफॉर्मन्स केला तर ती लोक जिंकले काय नाही नेक्स्ट टाइम येऊ आणि जिंकायचा प्रयत्न करू थँक्यू सो मच आणि खास करून ही बॅट मात्र आज मिळाली आहे आणि या बॅटनी नक्कीच तू चांगला खेळशील आनंद वाघ 360 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट मिळाली आहे भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅचसाठी थँक्यू सो मच आणि चला स्पीड फार वेळ देखील भरपूर चला वेळ घेऊ नका आज मात्र थांबावा नाहीये कारण की नुकतंच आपण पाहिलं तर आता आगमन होतोय सामान्य आदरणीय संदीपजी मांजरेकर साहेबांचं इथे आगमन होतं त्यांच्या समवेत विनोदजी जाधव साहेबांचं इथे आगमन होतं त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे वेलकम आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे वेलकम खास करून आज भरपूर पाहुण्याची मांडी आहे तुम्हाला पाहायला मिळते आज व्हीआयपी डाईस पूर्णपणे भरलेला आहे अगदी अक्षरशः व्हीआयपी डाईस वरती देखील पाहुण्याची मांडी आहे तुम्हाला पाहायला मिळते येस ओ टू कॉम्बॉक्स थँक्यू अनुज श्री क्रीडा मंडळ आयोजित लोटे चषक 2026 आणि सन्माननीय भगवानजी लोटे साहेबांनी पाहिलेले स्वप्न अंधारा रात्रीमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्यासोबतच या खेळाडूंना ऊर्जा प्रदान